सो पाणी बघा छान तापलंय आपलं. ओके. आणि जे मी भाजून घेतलं होतं सो ते पिठे आता त्याच्यामध्ये टाकत आहे. बघा किती छान उकळी आली त्याला. सो आता हे भाजताना त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी जास्त नाही आहे, दॅट्स इट. किंवा थोडी वाढवू शकता, बस एवढी. कारण ड्रायफ्रूट्स हे काय ते लिमिटमध्ये बाळाला द्यावं लागतं. छोटंसं बाळ आहे, जास्त ड्रायफ्रूट्स नाही. आणि आपण दिवसातून 2 वेळा 3 वेळा देऊ शकतो. आणि हो, आधी बघायचं बाळ गोड खाते की विदाऊट शुगर. ठीक आहे, तर तुम्ही 4-5 दाणे साखरेचे टाकू शकता. वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो आता वाजले आहे रात्रीचे 9:30. आमचे जेवण वगैरे झालेले आहेत, तुमचे पण झाले असणार आहे. सो माझ्या आईची आणि माझी परत एकदा भेट झाली आहे. काही कामानिमित्ताने माझी आई आली होती माझ्याकडे. सो ती आता उद्या सकाळी पुण्याला जाणार आहे. आणि मला भाचा आहे, तो आहे 7 महिन्याचा आणि त्याला मला काहीतरी द्यायचं आहे. सो आता 7 महिन्याचं बाळ आहे आणि त्याला खाऊ काय देणार विचार पडला ना. मलाही विचार पडला होता, बट मला 2 मुलं आहेत. सो त्यांना मी जे 7 महिन्यामध्ये जे फूड सुरू केलं होतं त्यांना भरवण्यासाठी, सो ते मी आता ते बनवणार आहे. सगळे काही लोक सॅरलॅक्स वगैरे असे काही फूड असतात ते मुलांसाठी भरवतात, बट मी असं काही केलं नाही. माझा NM झालेला आहे. सो मला माहिती आहे की 6 महिन्याच्या बाळाला काय देतात, 7 महिन्याच्या बाळाला काय देतात. 6 महिन्याचं बाळ असलं तर आपण त्याला वरणाचं पाणी, भाताचं पाणी, सूप वगैरे किंवा चिकन सूप असं काहीतरी देतो. आणि 7 महिन्याचं झालं की आपण त्याला भरवायला सुरुवात करतो. सो मी माझ्या मुलांना जे भरवलं तेच मी माझ्या भाच्यासाठी आज बनवणार आहे. तर ते काय आहे चला मग बघूया. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि लहान बाळासाठी तर खूप हेल्दी आहे, चांगला आहे. सो चला करूया आपण तयार फूड. तर मंडळी, मी माझ्या भाच्यासाठी बनवणार आहे खिमटी. ओके. सो त्याचं नाव आहे खिमटी. तुम्ही त्याला काय म्हणणार मला माहिती नाही. सो ते कशाची बनते आपण ते बघूया. सर हे आहे बासमती राईस आणि मुगाची डाळ. ओके. आणि हे आहे ड्रायफ्रूट्स, काजू बदाम. तर इंग्रेडियंट्स तुम्ही बघितले आहे. मुगाची डाळ आहे, तिला टरफलं आहेत म्हणजे छिलक्या आहेत. ओके. आणि बासमती राईस आहे. सो याला हातसडीचा तांदूळ सगळ्यात बेस्ट. हातसडीचा म्हणजे जो शेतामध्ये पेरतात आणि शेतामधून जे धान येते तो सगळ्यात चांगला असतो, मुलांसाठी लाभदायक असतो आणि मुलांना पोषण होते म्हणजे हेल्दी होते बाळ. तर तुम्ही हे बिना छिलक्याची घेऊ शकता. आणि ड्रायफ्रूट्स तर लेकरासाठी असायलाच हवं, हो की नाही, कारण ड्रायफ्रूट्स मुलांसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर मी 1 वाटी डाळ घेतली आणि 1 वाटी घेतले आहे हे तांदूळ. ओके, बासमती. आणि याला छान धुवून काढले, स्वच्छ सुकट टाकले आहेत. आणि आम्ही आता हे मी भाजून घेत आहे. ओके. सो बस एवढंच याला लागतं, जास्त काही नाही आहे. मी याला भाजून घेते आता. आपल्याला फक्त डाळ आणि तांदूळ हेच भाजायचे आहेत, ड्रायफ्रूट्स नाही, कारण आपल्याला ड्रायफ्रूट्सची पावडर करायची आहे. ओके. सो मी आता हे भाजायला घेते. फक्त कढई आहे आणि हे आहे. सो आपण याला छान भाजून घेऊया. याच्यामध्ये तूप वगैरे काही टाकलेलं नाही, जस्ट फक्त कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. छान ब्राऊन करायचे आहेत त्याला. ठीक आहे. हे स्वच्छ धुतलेले आहेत, वाळून घेतलेले आहेत मी चांगले. आणि याला छान ब्राऊन, त्याला ब्राऊन रंग आला पाहिजे असं भाजून घेते. काय सी बघा किती छान ब्राऊन झाले आणि छान खमंग वास येत आहे याचा. याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही, फक्त मुगाची डाळ आहे आणि बासमती राईस आहे. सो हा फक्त आपल्याला भाजायचा आहे. ओके. मी गॅस बंद केला आहे आणि आता त्याला शिफ्ट करते या ट्रेमध्ये, कारण हे गार व्हायला हवं, कारण पुढची प्रोसिजर ही गार झाल्यानंतरच होते. आणि ओके. आणि हे तुम्ही 2 महिने तरी आरामशीर हे तुम्ही एका कंटेनरमध्ये, छान स्वच्छ धुतलेला कंटेनर असते त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता ही गरम आहे, मला याची पावडर करायची आहे, एकदम फाईन पावडर करायची आहे. सो जिथे बाळ खाऊ शकते असं. आणि हे गार होते तोपर्यंत आपण याची पावडर करूया. सेम क्वांटिटी आहे काजू आणि बदाम, तुम्हाला दिसत आहे. जास्त घेतलं नाही. ओके. खूप कमी घेतलं आहे. हे आपण नंतरही घेऊ शकतो. आणि हे तर छोट्या बाळाला 7 महिन्याचं म्हटलं तर 2 महिने आरामशीर चालते. हे त्याच्या खाण्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्याला 3 टाइम भरवता की 2 टाइम भरवता ही खिमटी. सो आता मी याची फाईन पेस्ट बनवते. तर तुम्ही बघितली आहे मी ड्रायफ्रूटची किती फाईन पेस्ट काढली आहे, कारण 7 महिन्याचं बाळ आहे आणि त्याला ते पचायलाही हवं. सो त्याच्यामुळे खूप फाईन पेस्ट काढायची. ओके. तर हे काम झालं आहे आपलं पेस्ट काढून.
आणि एक स्वच्छ कंटेनर धुवायचं, कारण आपण सारखी सारखी पेस्ट काढू शकत नाही ड्रायफ्रूटची, त्यासाठी क्वांटिटी घ्यावी लागते जास्त. आणि स्वच्छ कंटेनर धुवून त्याला स्वच्छ क्लीन करून नंतर हे त्याच्यामध्ये भरायचं आणि ओला हात लावायचा नाही, नाहीतर ओले हात लागले तर खराब होतात, म्हणून स्पूनचा यूज करायचा. ओके, सो आता आपण काढूया. हे झालं आहे आता गार. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं आहे किती फाईन म्हणजे पावडर काढली आहे मी, बघा. ओके, आणि ही काढल्यानंतर 1-2 वेळा पीठ गाळाच्या चाळणीने गाळून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये जे दाणे दाणे असतात ते निघून जातात आणि खूप फाईन असा फ्लॉवर तयार होतो याचा. तुम्ही बघतच आहात, बघा किती सॉफ्ट आहे. म्हणजे बाळाला आपण जेव्हा भरवतो ना तेव्हा ते इझिली त्याच्या पोटामध्ये जाते. ओके, आणि खिमटी कशी बनवतात तेही मी तुम्हाला एक वेळा दाखवते. आणि दुसरी गोष्ट की बाळाला जेव्हा डाळ भात तर आपण भरवतोच, काही मिक्सरमधून काढतात, सो काही हाताने. बट खिचडी मुगाच्या डाळीची आणि तांदळाची खिचडी जी आहे तुम्ही लावताना तेव्हा त्याच्यामध्ये आलू स्वच्छ धुवून त्याची साल्टा काढून एक आलू टाकायचा आणि तूप टाकायचं आणि ती शिजल्यानंतर छान मॅश करून बाळाला भरवायची. सो ते बाळासाठी खूप पौष्टिक आहे. ओके, आणि प्लीज बाळाला पार्लेजी बिस्किट भरवू नका, डॉक्टरही ते सांगतात अवॉइड करा. आणि चांगले जे बिस्किट आहे विटामारी, जे गव्हाच्या पिठाचे बनलेले असतात, सो आम्ही तेच आमच्या मुलांना भरवलं आणि सध्याही आम्ही तेच आणतो. सो तुम्ही बाळाला तेच भरवा, विटामारी. 7व्या महिन्यापासून बाळाला तुम्ही ते भरवू शकता. ओके, सो चला एक खिमटी कशी तयार करतात ते दाखवते तुम्हाला. ओके, सो मी घेतली आहे कढई आणि त्याच्यामध्ये टाकत आहे 1 स्पून तुपाचा, कारण आपल्याला ते जी पावडर बनवलेली आहे ती तुपामध्ये भाजायची आहे, कारण भाजताना आपण त्याच्यामध्ये काही घेतलं नव्हतं. सो मी फक्त 2 स्पून घेत आहे. ओके, दॅट्स इट. तर आपण जेव्हा तांदूळ आणि डाळ भाजली होती तेव्हा त्याच्यामध्ये तूप तेल वगैरे काही घेतलं नव्हतं, आणि तूप हे बाळासाठी पौष्टिक असते. सो त्याच्यासाठी जी पावडर आहे ती फक्त थोडीशी आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आणि क्वांटिटी जास्त घ्यायची नाही. मी जो तुम्हाला स्पून दाखवला तेवढ्याच आधी बघायचं की बाळ किती खाते. सो त्यानुसार तुम्ही त्या अकॉर्डिंग सुरुवातीला 1 स्पून घेऊ शकता, 2 स्पून घेऊ शकता. ओके, सो मी 2 स्पून घेतले आहे. ओके, आपलं बघा किती छान वास येतोय. ते झालं आहे आपलं. सो मी आता दुसऱ्या साईडला पाणी ठेवते. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तूप टाकण्याची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी ते भाजून घेतलं आहे आणि पीठ भाजून असल्यामुळे ना टेन्शन नाही. पीठ खूप दिवस राहते ते कंटेनरमध्ये ठेवलं की. आणि खायला पण खूप टेस्टी आहे. हा, मोठे लोक पण खाऊ शकतात, असं काही नाही आहे, कारण ते भाताचा प्रकार आहे, डाळ आणि तांदूळ. सो बाळालाही खूप पौष्टिक आहे आणि बाळ त्याने पोसाते, हेल्दी होते, वेटही वाढते बाळाचं आणि पचायलाही खूप छान आहे. सो पाणी बघा छान तापलंय आपलं. ओके, आणि जे मी भाजून घेतलं होतं सो ते पिठे आता त्याच्यामध्ये टाकत आहे. बघा किती छान उकळी आली त्याला. सो आता हे भाजताना त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी जास्त नाही आहे, दॅट्स इट. किंवा थोडी वाढवू शकता, बस एवढी, कारण ड्रायफ्रुट्स हे काय ते लिमिटमध्ये बाळाला द्यावं लागतं. छोटंसं बाळ आहे, जास्त ड्रायफ्रुट्स नाही, आणि आपण दिवसातून 2 वेळा 3 वेळा देऊ शकतो. आणि हो, आधी बघायचं बाळ गोड खाते की विदाऊट शुगर. ठीक आहे, तर तुम्ही 4-5 दाणे साखरेचे टाकू शकता, कारण हे ऑलरेडी गोड आहे. सो मी याच्यामध्ये टाकते. ओके, थोडं गरम पाणी काढलेलं आहे मी बाजूला, तेही टाकते मी. तुम्ही थोडं गरम पाणी काढून ठेवायचं, कारण ही घट्ट होण्याचे जास्त चान्सेस असतात याचे. सो तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकू शकता, जास्त नाही, एकदम हलकी साखर टाकायची, बाळ असं तोंडामध्ये धरेल असं. ओके, सो स्ट्रक्चर बघा तुम्ही कसं झालं आहे. मी असं म्हणेल की सेरेलॅक्स पेक्षा तुम्ही बाळाला हे जर दिलं ना तर खरंच खूप छान आहे. फक्त एवढं आहे की जेव्हा जेव्हा बाळाला आपण सेरेलॅक्स गरम पाण्यामध्ये मिक्स करून देतो, बट हे उकडून आपल्याला बाळाला भरवावं लागतं, आणि हे सगळं आपण हाताने बनवलेलं असतं आणि पौष्टिक आहे, आणि याला बनवायला जास्त वेळ लागत नाही. शिजलं पण आहे बघा. हवं तेव्हा तुम्ही बनवू शकता.
2 चम्मचची क्वांटिटी आहे. सो तुम्ही एका चम्मचची सुरुवातीला बनवायची आणि थोडंसंच त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचं, जास्त नाही, कारण ड्रायफ्रुट्स हे जास्त खाणं चांगलं नाही, बाळाला भरवणं चांगलं नाही आहे. सो हे 2 चम्मचचं आहे. सुरुवातीला बाळ एवढं घेत नाही, थोडं थोडं द्यायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचं द्यायचं. कधी खिचडी आणि दिवसातून 3 वेळाही दिलं तरी चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही डाळ भात खिचडी भरू शकता आणि हे तुम्ही बाळाला देऊ शकता. हे पौष्टिक आहे. ओके, सो मी 1 चम्मच ट्राय करते. साखर टाकायची. फिकं लागत आहे, एखादा बाळ साखरेचं खाते नाही खात, बट तुम्ही साखर टाकायची. ओके, त्यांनी छान गोड लागतं. बाळा तर खायला छान लागते. आता इथे बाळ कोणी नाही आहे, मीच हे खाऊन घेणार आहे, याच्यामध्ये साखर टाकली. सो आता हे सगळं झालं आहे माझं बनवून. हे मी माझ्या भाच्यासाठी बनवलेलं आहे, जो आता 7 महिन्याचा झाला आहे. हा त्याच्यासाठी माझ्याकडून खाऊ आहे. आणि सो अजून काय देऊ त्याच्यासाठी, विटामारी बिस्किट्स देणार आहे आणि हे त्याला मी देणार आहे. सो मी तर खूप हॅपी झाली आहे सगळं बनवून आणि तुमच्यासोबत हे शेअर करून. सो हे रेसिपी तुम्ही तुमच्या बाळाला बनवा, तुमच्या आजूबाजूला बाळ असेल किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला नक्की हे रेसिपी सांगा बाळासाठी. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.